अरे कमी वापर पण अस्सल वापर। MDH काश्मीरी लाल मिरची पावडर। हरित लवादाच्या आदेशानंतर आणि न्यायालयाच्या आदेशानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिका जी आहे तिथे खडबडून जागी झाली आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील हेच 29 अनधिकृत नदीपात्र लगत असलेले जे बंगले आहेत ते पाडण्यासाठी आता या ठिकाणी सुरुवात करण्यात आली आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सर, काय सांगाल, किती बंगले जे आहेत त्या ठिकाणी पाडण्याचं काम सुरू आहे आणि कसल्या कुठल्या नदीच्या लगत आहे बांधकाम सुरू? तसं पाहिलं तर एकूण 36 बंगलो आहेत हे न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे, जे की ब्ल्यू लाईन मध्ये आहेत। आणि न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आपण ही जी कारवाई इंद्रायणी नदीच्या ज्या काही नदीच्या आतमध्ये आहेत ब्ल्यू लाईनच्या लगत त्याच्यावरती कारवाई केलेली आहे। सर, पण या आधी ही बांधकाम होऊन 2 ते 3 वर्ष झाले याला, त्यावेळेस महानगरपालिका झोपली होती का की हे बांधकाम त्यावेळेस का नाही पाडण्यात आले असा आरोप नागरिक करत येतात? याच्यामध्ये ही जी काही न्यायालयीन बाजू आहे ती जवळपास 1-2 वर्ष झालं चालू आहे आणि त्याच्यामध्ये न्यायालयामध्ये सुनावणी असणं ते कितपत योग्य राहणार नाही। तर न्यायालयाने आदेश दिल्यानंतर त्यांनी आपल्याला मागे सांगितलं होतं की 6 महिन्याच्या आत आपण कारवाई करावी। आम्ही कारवाई केलेली होती। त्या दरम्यान मध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिकाकर्त्यांनी गेल्यानंतर त्याच्यामध्ये स्टे मिळाला। परत त्याच्यानंतर रिव्ह्यू पिटिशन त्यांनी परत दाखल केलं आणि त्याच्यामध्ये सुनावणी झाल्यानंतर त्यांनी न्यायालयाने ही दावा जो आहे किंवा याचिकाकर्त्याचे पिटिशन फेटाळून लावलं आणि त्याच्यानंतर ही कारवाई झालेली आहे। हे झालं बंगला झाल्यानंतर, पण बंगला सुरू व्हायच्या आधी ज्यावेळेस पाया खाल्ला जातो त्यावेळेस तुमची स्थानिक यंत्रणा जी असते ती काय करत होती किंवा महानगरपालिकेची अतिक्रमण यंत्रणा काय करत होती की एवढे मोठे बंगले झाले ते तुमच्या लक्षात आलं नाही कुणाचं? ही ते सांगायचोय की 2 वर्षापासूनचं हे जे काही आहे ते न्यायालयामध्ये चालू आहे। याच्यातले काही बंगले जे आहेत ते त्या दरम्यानचे होते, जसं की तुम्ही 29 सांगते, त्याच्यानंतर एकूण आकडा 36 आला, म्हणजे त्याच्या दरम्यान देखील काही झालेले आहेत। त्याच्या अनुषंगाने न्यायालयात असल्यामुळं या प्रकरणावरती आपण कारवाई आपल्याला करता आली नाही, पण निश्चितपणे न्यायालयात झाल्यानंतर आम्ही तातडीने याच्यावरती कारवाई केलेली आहे। नक्कीच न्यायालयाचा आसरा घेत जे आहे आता महानगरपालिका हा विषय जो आहे तो या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न करताना आपल्याला एकच पाहायला मिळतं। मात्र 29 आणि त्याचप्रमाणे अधिकचे काही 36 बंगले जे आहेत ते या ठिकाणी जमीनदोस्त करताना सुरू असलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड।